पुढची बातमी पाहूयात। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर जाळलेत। समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करत आंदोलकांनी हा समृद्धी महामार्ग अडवलाय। विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर वरुड गावाजवळ समृद्धी महामार्ग या आंदोलकांनी रोखलाय। समृद्धीवर जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। सध्या मनोज जरांगेंचं देखील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण आहे। आज त्यांनी ते उपोषण स्थगित केलेलं आहे। मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातूनच मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। वरुड बुलढाणा मार्गावरची ही दृश्य आहेत। आपल्याकडे थेट माहिती पोहोचवतात आपले प्रतिनिधी सध्या डॉक्टर संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजय, नेमकी आता सध्याची परिस्थिती काय आहे? नक्कीच सिद्धेश, मराठा आंदोलकांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर जे वरुड गाव आहे या वरुड गावाजवळ समृद्धी महामार्गाचा नागपूर कॉरिडॉर हा अडवलाय। गेल्या 1.5 तासापासून हा कॉरिडॉर अडवलेला आहे। मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत समृद्धीवरच्या नागपूर कॉरिडॉरवर टायर जाळले आणि ट्रॅफिक अडवून ठेवली आहे। अद्यापही ट्रॅफिक ही थांबलेली आहे। जवळपास वाहनांच्या 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत रांगा या नागपूर कॉरिडॉरवर लागल्या आहेत। पोलीस अद्यापही या ठिकाणी पोहोचलेले नाहीत सिद्धेश। अच्छा, नेमकी तिथलं वातावरण नेमकं कसं आहे? तणावपूर्वक आहे की शांत आहे? सिद्धेश, वातावरण या ठिकाणी शांत आहे। मराठा आंदोलक हे घोषणाबाजी करत आहे, विविध प्रकारच्या घोषणा मराठा आंदोलक देत आहे। मात्र यामुळे जे वाहनधारक आहे ते गेल्या 1 ते 1.5 तासापासून या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे। अद्यापही वाहतूक सुरळीत झालेली नाही। मराठा आंदोलक जरी शांतपणे घोषणाबाजी देत असेल मात्र त्यांनी महामार्गावर टायर जाळल्यामुळे वाहतूक ही अद्यापही थांबलेली आहे सिद्धेश। नक्कीच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।